वैजापूर तालुक्यातील लासूरगाव शिवारातील शेतीचा वाद वैजापूर येथील तहसीलदार सुनील सावंत यांच्या मामलेदार कोर्टाच्या आदेशानुसार येथील शेतकऱ्यांना शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी शेतकऱ्यांना नाला मोकळा करून देण्यात आला। यावेळी येथील शेतकऱ्यांनी समंजसपणा दाखवून सर्वसंमतीने शेतातील पाणी जाण्यासाठी नाला मोकळा करून दिला। यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या शिवारातील खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्याचं प्रकरण प्रलंबित होतं। या ठिकाणी मंडळ अधिकारी रीता पुरी यांनी शेतकऱ्यांच्या देवीच्या मंदिरात बैठकी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या वतीने समज दिली। यावेळी सर्व शेतकरी या ठिकाणी हजर राहून बांधावरचा वाद आणि शेतातील साचलेलं पाणी वाहण्यासाठी नाला काढून देण्यासाठी सहकार्य केले। या ठिकाणी या कामासाठी दोन्ही शेतकऱ्यांनी खर्च करावा असे ठरले, परंतु या ठिकाणी संदीप काळे यांनी स्वखर्चाने काम करून घेतलं। यावेळी मंडळ अधिकारी रीता पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रवीण पाटील, महसूल कर्मचारी अशोक नळे, सरपंचपती वसंतराव हुमे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी शेतकरी संदीप काळे, बिन्नू वंजारे, बाळू तांबे आदी शेतकऱ्यांच्या वतीने मंडळ अधिकारी यांचे आभार व्यक्त केले। आज हा जो रस्ता आहे तो माननीय तहसीलदार यांचे जे मामलतदार न्यायालय कोर्ट आहे त्या कोर्टाच्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्यात आला आहे आणि हा जवळपास 15 ते 20 वर्षापासून या रस्त्याचा वाद चालू होता नाल्याचा। कारण हा नाला जो आहे तो गट नंबर 287चे शेतकरी श्री संदीप काळे, रवी काळे व इतर जे आहेत त्यांच्या शेतातून गेल्यामुळे त्यांचं पूर्ण क्षेत्र त्यामध्ये ते याच्यात नाल्यामध्ये गेल्यामुळे वाहून गेलेलं होतं। जवळपास 20 गुंठे जमीन त्यांची वहितीला येत होती। त्यामुळं या दोघांमध्ये बऱ्याच दिवसाचा वाद होता, परंतु नकाशाप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांनी जो आदेश दिलेला होता त्या आदेशानुसार हा रस्ता व नाला 293 व 292 ह्या गटामधून मोकळा करायचा नकाशात आहे, त्यानुसार तो मोकळा करायचा होता। परंतु संबंधित शेतकरी व ज्यांना गट 287मध्ये ज्यांना पाहिजे होता काळी यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षापासून वाद होता। हा वाद जवळपास आमच्या लासूरगाव मंडळामध्ये सर्व शेतकरी देवीच्या मंदिरामध्ये सर्वांच्या दरबारामध्ये त्यांना घेऊन त्यांच्या आपसामध्ये एकमेकांचं म्हणणं एकमेकांना ऐकवून व दोघांच्या समंजसपणाने व तडजोडी अंती हा रस्ता मोकळा करण्यात आला। व या आदेशामध्ये दिलेलं जरी नमूद केलेलं होतं की हा खर्च सगळा 292 व 93 या शेतकऱ्यांनी करायचा पाहिजे होता, पण 287 शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठं होत होतं व त्यांनी त्या सगळ्या ग्रामस्थांच्या म्हणण्याला मान देऊन ते स्वतः ते खर्च करून त्यांचा नाला पूर्ववत करून घेणार आहेत व हा नालाही पुढे जो दक्षिण बाजूला जो असलेला पूर्व पश्चिम जो घाट माळवाट आहे आणि नाला आहे त्या नाल्याला हा नाला मिळून देण्यात येणार आहे व ही सर्वांच्या संमतीने हे झालं। म्हणून विष्णू वंजारे त्याचबरोबर नंदू वंजारे, बाजूचे शेतकरी बाळू तांबे वगैरे आहेत, ह्या सगळ्यांच्या समंजसपणाने व सर्वांनी एकत्रित सर्वांचा मान राखला व त्यामुळे हा आज नाला व रस्ता मोकळा झाला। त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते। नमस्कार, संदीप काळे बोलतो लासूरगाव इथून। आमचा आज गेल्या 10-12 वर्षभरापासून रस्ता व नाल्याचं संदर्भात लासूर वैजापूर मामलेदार कोर्टा अंतर्गत वाद चालू असून पंचांच्या साह्याने आमचा वाद मिटला असून आम्हाला वादी व प्रतिवादीच्या सहमतीनं हा नाला व रस्ता माननीय मंडळाधिकारी मॅडम यांच्या आदेशानुसार किंवा निर्देशानुसार माझा मोकळा झाला। त्यामुळे मी आमच्या लासूर गावातील सर्वांच्या वतीनं मॅडमचा आभारी आहे व मॅडमनी मला गेल्या 15 वर्षभरापासून वंचित होतो मी रस्त्याबिगर आणि माझं होणारं नुकसान मॅडमनी योग्य ते कारवाई करून मला खुला करून दिलं, त्यामुळे मॅडमचं धन्यवाद। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।